आणि यानंतर पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, जरा लक्ष देऊन ऐका। बातमी सोलापुरातून आहे, कारण सोलापुरात एका चिमुरडीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावरती आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेनं पळवलंय। तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि पायातील पैंजण काढून घेत मग तिला लग्न समारंभात सोडण्यात आलं। या 2.5 वर्षांच्या चिमुरडीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आहे। या फरार महिलेचा पोलीस शोध घेत आहेत। हे सीसीटीव्ही साम टीव्हीवरती तुम्ही सध्या पाहू शकताय। बस स्थानकात एका 2.5 वर्षांच्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेनं पळवून नेलं। लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही। फुटेज पाहिले असतं, त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी।